नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बुलढाण्याच्या हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. अनेक बड्या नेत्यांची नावे समोर असतानाही राहुल गांधी यांनी एका सर्वोदयी कार्यकर्त्याला महाराष्ट्र काँग्रेसची धुरा सोपविली. नाना पटोले यांच्या सबगोलंकारी नेतृत्वाने काँग्रेसला चांगलेच गोत्यात आणले होते. नाना पटोले यांचा फोन न उचलण्याचा पराक्रम सर्वांना चांगलाच परिचित होता. त्यामुळे केवळ काँग्रेसचे महाराष्ट्रातीलच नेते नव्हे तर केंद्रातील वरिष्ठ नेतेही दुःखी होते. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. त्यानंतर काँग्रेसने नवा नेता निवडण्यासाठी बरेच मंथन केले असल्याचे वृत्त आहे. विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजित कदम वगैरे अशी अनेक नावे पक्षश्रेष्ठींच्या पुढे होती. हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव सर्वात शेवटी टाकण्यात आले होते. पण सपकाळ यांची समर्पित पक्षसेवा, कोणत्याही वादात न पडता दिल्लीत केलेले काम, दिन लावून करण्याची वृत्ती आणि राहुल गांधी यांच्या अंतर्गत जम्मूमध्ये असणारा वावर त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला. हर्षवर्धन सपकाळ यांना आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचे विधायक कार्य सतत सुरू असते. ते प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. संत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज ही त्यांची प्रेरणास्थाने आहेत. 1999 मध्ये राज्यातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील सर्वांना ते परिचित आहेत. हाडाचे शेतकरी असल्याने जलसंधारण आणि शेती हा त्यांचा आवडीचा विषय आहे. त्यात त्यांनी बरेच मोठे काम केलेले आहे. समाजात चांगल्या विचारांची प्रेरणा देण्यासाठी त्यांनी सर्वोदयी विचारांचे ज्येष्ठ नेते ठाकूरदास बंग यांच्यासोबत बुलढाणा जिल्ह्यात पदयात्रा काढली होती. ठाकूरदास बंग हे गांधी विनोबांच्या विचारांचे अत्यंत उच्च कोटीचे विचारक होते. त्यांचे सुपुत्र अभय बंग हे गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण भागात तेथील जनतेची व आदिवासींची सेवा करतात. अशा महापुरुषांच्या सोबत पदयात्रा करताना ते जळगाव जामोद तालुक्यातील आमच्या बोराळा या गावी आले होते. तेव्हा त्यांच्याबरोबर बरीच चर्चा झाली होती. हा तरुण कार्यकर्ता भविष्यात मोठे नाव काढेल हा आमचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. त्यानंतर ते बुलढाण्याचे आमदार झाले आणि आता संघटनेत राष्ट्रीय सचिव म्हणून काम सांभाळत असताना त्यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या सर्वोच्च पदावर झाली. ही खरोखरच आनंदाची बाब आहे. त्यांच्या कोणत्याही शाळा नाहीत, सहकारी संस्था नाहीत, म्हणजेच खऱ्या सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते म्हणून ते आजही कार्यरत आहेत. सेवाग्राम येथे काँग्रेसने घेतलेल्या गांधी विचारदर्शन शिबिराचे समन्वयक म्हणून त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे आपले काम केलेले आहे. आता राजमाता जिजाबाईंचा जिल्हा असलेल्या बुलढाण्यातून हर्षवर्धन सपकाळ आपले नेतृत्व प्रस्थापित करीत आहेत. काँग्रेसने त्यांना अनेक राज्यात निरीक्षक म्हणून पाठवले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत जिल्ह्यात अनेक आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी त्यांनी भरघोस काम केलेले आहे. अत्यंत संयमित कार्यकर्ता म्हणून, विधायक विचारांचा नेता म्हणून ते चिरपरिचित आहेत. राज्यात अनेक साधन संपन्न नेते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत होते. मात्र या सर्व प्रस्थापितांना दूर लोटून राहुल गांधी यांनी सपकाळ यांना हे पद दिले. यावरून काँग्रेसमध्ये सर्वच बाबतीत होणाऱ्या परिवर्तनाची दिशा राहुलजींनी ठरवलेली आहे असे म्हणायला वाव आहे. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे 52 कशी कार्यकर्ते आहेत. काँग्रेसमध्ये आजपर्यंत कार्यकर्ते आयुष्यभर कार्यकर्तेच राहायचे, पण आता कार्यकर्त्याला वरिष्ठांनी संधी दिल्याचा हा पुरावा आहे. काँग्रेसमध्ये संपूर्ण राज्यात गटबाजी आहे. काँग्रेसमध्ये जिल्ह्यात अतिगटबाजी आहे. तालुक्यात तर गटबाजीचा कळस आहे. गावागावातही काँग्रेसमधील गटबाजी संपलेली नाही. अशा या गटातटात कोणताही डाग नसलेला सदरा घालून हर्षवर्धन सपकाळ काळाच्या पुढे निघून जाणारे कार्यकर्ते ठरतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्या मानाने सपकाळ अजूनही कार्यकर्तेच वाटतात. म्हणून ते कार्य न करणाऱ्या बोलघेवड्या नेत्यांपेक्षा खरेखुरे कार्य करून वाईट टाकलेल्या काँग्रेसला पुन्हा मुख्य प्रवाहात आणतील असा काँग्रेस श्रेष्ठींना विश्वास असावा. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पराभवाचा फटका धुवून काढण्यासाठी फटकेबाज नसलेले हे फाटके कार्यकर्ते सर्वोच्च कामाचे ठरतील यात शंका नाही. हर्षवर्धन यांची काँग्रेस पक्षाने जी हर्षवर्धनी नियुक्ती केली त्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.
अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.